ऍप्लिकेशनच्या ज्या फॉर्मच्या स्टेप आहेत तर ह्या अशा असतात. 10 स्टेप आहे. तर 10 स्टेप्स मधली पहिली जी स्टेप आहे म्हणजे हा मोबाईल नंबर आणि मेल आयडी एकदा बनवला की तुमची ऍडमिशन होईपर्यंत फक्त याला चालू ठेवा. मग सर डिलीट झाला, सर सिमच हरवलं, असा काही प्रकार करू नका. कारण त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट्स येतं ते थोडं याच्यासोबतच रिलेट करतं, पहिल्यासोबतच ते मॅच होऊन जातं. 5 नंबरचा मुद्दा थोडा महत्वाचा आहे यात, हे थोडं मी बाजूला घेतो. हे झालं इथपर्यंत. थोडक्यात आता हे तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये हे सगळं तयार करून ठेवायचं. आता या व्यतिरिक्त अजून तुमचे काही क्वेश्चन असतील की नमस्कार, 2-3 दिवसात कमेंट याच आहे की सर डॉक्युमेंट्स कोणते लागतील. आपल्याला नीटचा जो फॉर्म भरायचा आहे कॅटेगरी ईडब्ल्यूएस आहे सर, एसटीए, एससीए. विचार केला की आता सर्वांचं कन्फ्युजन सारखंच आहे, तर त्यामुळे एक काम करू की सर्वांसाठी एक व्हिडिओ आपण जर बनवला तर सर्वांचं कन्फ्युजन दूर होईल. आता यासाठी एक महत्वाचं काय आहे की जो फॉर्म आपण फिल करणार आहे ना, तर त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात तर हे जर आपल्याला माहिती झालं तर मग आपले बाकीचे डिटेल्स पण कोणकोणते तयार ठेवावे लागतात तर याचं पण थोडंफार आतापासून आपण एक नोट डाऊन करू शकतो. बघा, नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर समजा शेअर करावा वाटला व्हिडिओ तर शेअर करून दिला, काय होईल की इतरांना त्याचा फायदा होईल. बघा आता समजा ह्या स्टेप आहेत पहा, ह्या ज्या आहे ना ऍप्लिकेशनच्या ज्या फॉर्मच्या स्टेप आहेत तर ह्या अशा असतात. आता अजून काही दिवसात नोटीस येऊ शकते, होऊ शकते की फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये पण येऊन जाईल. मग त्यावेळेस आपल्याला हे सगळं भरायचं. तर यामध्ये सुरुवातीची जी स्टेप आहे म्हणजे जवळपास 10 स्टेप आहेत. बघा ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, याचा स्क्रीनशॉट लागला तर तुम्ही काढून घेऊ शकता. पण जास्त काही असं अवघड काम नाही. एक 10 स्टेप्स आपल्याला कंप्लीट करत जाणं आहे आणि नंतर मग काही जे पर्टिक्युलर्स असतात त्यामध्ये करेक्शन होतं. थोडक्यात काही ठिकाणी आपण नंतर करेक्शनची नोटीस आल्याच्या नंतर करेक्शन करू शकतो. पण मग करेक्शन पर्यंत जायचंच कशाला, अगोदरच आपण काय करू की सगळी जी माहिती आहे तर ती व्यवस्थित कलेक्ट करत जाऊ आणि नंतर मग जेव्हा फॉर्मची डेट येईल, जेव्हा ऍप्लिकेशन सुरू होईल तर त्यावेळेस मी पण स्टेप बाय स्टेप अगदी पूर्ण स्टेपचा एक रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ बनवेल. तर त्यासाठी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचायला पाहिजे म्हणून एकदा लाईक करायला विसरू नका. बघा आता यामध्ये जर का आपण पाहिलं तर हे काय दिसतं आपल्याला की 10 स्टेप आहे. तर 10 स्टेप्स मधली पहिली जी स्टेप आहे तर ती रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट डिटेल्सची आहे. रजिस्टर्ड. आता हे जे रजिस्टर कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर यामध्ये आपल्याला आपला मेल आयडी आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर की ज्यावर ओटीपी येतात नंतर, म्हणजे हा मोबाईल नंबर आणि मेल आयडी एकदा बनवला की तुमची ऍडमिशन होईपर्यंत फक्त याला चालू ठेवा. कारण मध्ये बऱ्याच वेळेस याचं काम पडतं, त्याचा ओटीपी येतो आणि नंतर मग मेलच जर आपल्या मोबाईलमध्ये नसेल, मग सर डिलीट झाला, सर सिमच हरवलं, असा काही प्रकार करू नका. कारण ऍडमिशन आता महत्वाची आपल्याला. आता हे रजिस्टर्ड मध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स मध्ये काय टाकावं लागतं की आपले सगळे ऍड्रेस वगैरे हे सगळं इथपर्यंत येऊन जातं. हे आयडेंटिटी मध्ये काय येतं की आपल्याला आयडेंटिटी डिटेल्स मध्ये एक तर आपल्याला आपलं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटर आयडी आहे, वेगवेगळे असतात. तर ते पण मी एक सेपरेट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल. पण आजचा आपला विषय काय आहे तर हा जो 9 नंबरचा जो पॉइंट आहे तर हा वाला कोणता, डॉक्युमेंट्स अपलोड. तर कोणते तयार ठेवावे लागतील. तर ज्यावेळेस मागच्या वर्षी फॉर्म भरला गेला म्हणजे 2025 चा, तर आता हे पहा, आता आपण 1 नंबरला जर का हा पॉइंट पाहिला तर हे इकडचे रजिस्टर्ड डिटेल्स आहे, म्हणजे कोणकोणते आपण स्टेप्स कंप्लीट केल्या. तर हे 9 पर्यंत आलेलं आहे आणि 10 हे राहिलेलं आहे बाकी. हे मागच्या वर्षीचं आहे पण यावर्षी हे सेमच असणार आहे. आता सुरुवातीला काय दिलेलं आहे तर आपल्याला एक तर पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे तर तो लागणार आहे. तर त्यामध्ये 80% आपला चेहरा जो आहे विद्यार्थ्याचा तर तो कव्हर झाला पाहिजे. थोडक्यात दोन्ही कान दिसायला पाहिजे आणि 80% आपलं फेस त्यामध्ये व्यवस्थित दिसायला पाहिजे. फोटोग्राफर काढून देतात, आपल्याला जास्त डोकं पण लावायचं काम नाही. जो अगोदर जो पण फोटोग्राफर ज्यांना फोटो काढलेले नीटचे तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. तुम्ही सांगा फक्त की नीटचा फॉर्म भरायचा, 80% चेहरा आमचा यामध्ये कव्हर झाला पाहिजे. तर हे इथं दिलेलं आहे आपल्याला. आता यानंतर हा तर फोटोचा पार्ट झाला की आपल्याला फोटो एक तयार ठेवायचा की जो पासपोर्ट साईज आहे. आता यानंतर बाय और दाएं हात की उंगलियों और अंगूठे के निशान. आता हे पण नंतर वेळेवर आपण करू शकतो की आपल्याला 2 अंगठे आणि सगळेच्या सगळे बोट एका कोऱ्या पेजवर आपल्याला पूर्ण ते उमटावं लागतं इंक पॅड मध्ये घेऊन आणि नंतर मग ते अपलोड करावं लागतं स्कॅन करून. तर हे नंतर वेळेवर पण करता येतं. आता यानंतर काय आहे तर विद्यार्थ्याची जी सही आहे तर ती पण आपल्याला दिलेली इथं. हे आपलं तिसरं डॉक्युमेंट आहे. हे 2 तर तुमच्या पहिल्या लक्षात आलेच असतील. आता यानंतर चौथं जे डॉक्युमेंट्स येतं ते थोडं याच्यासोबतच रिलेट करतं, पहिल्यासोबतच ते मॅच होऊन जातं. कारण काय इथं पोस्टकार्ड साईज फोटो आहे. जो आपण फोटो काढणार आहे पोस्टकार्ड वाला तर तो कसा असावा काय
तर हे पण तुम्हाला तो फोटोग्राफर करून देईल सगळं. म्हणजे पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो, एक लहान असतो एक मोठा असतो, मग आपल्याला माहिती ते. आता यानंतर 5 नंबरचा मुद्दा थोडा महत्वाचा आहे यात, हे थोडं मी बाजूला घेतो. श्रेणी प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट. तर इथंच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की सर हे नेमकं कसं बनवायचं. बघा आता समजा तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल तर तुमचं जे ईडब्ल्यूएस आहे तर ते व्हॅलिड असावं. आता दरवर्षी ईडब्ल्यूएस चेंज होतं हे आपल्याला पण माहिती आहे. फायनान्शियल इयर आहे, आर्थिक वर्ष आहे आणि याला काही कंडिशन असतात. तर आता सध्या जर आता फॉर्म जर रिलीज झाले मार्च एंडच्या अगोदर, तर आपण जे काढलेलं ईडब्ल्यूएस आहे तर ते व्हॅलिड आहे का, तर एकदा चेक करून घ्या ईडब्ल्यूएस. जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरायचा असेल तर. आता राहिला प्रश्न की तुम्ही विजे मध्ये, तुम्ही एनटी मध्ये, अशा काही कॅटेगरीज मध्ये की ज्या सेंट्रल मध्ये म्हणजे केंद्रामध्ये ओबीसीत येतात, तर त्यांनी काय करायचं, केंद्राचं सेंट्रल एक ओबीसी मिळते एनसीएल, याला आपण सेंट्रल कास्ट पण म्हणतो. आता यात कन्फ्युजन आहे बरं का. म्हणजे स्टेटचं नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आपल्या फाईलमध्ये असतं, एक पार्ट ए पार्ट बी. तुम्ही जर व्यवस्थित फाईल चेक केली तर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल की आपल्या फाईलला जे आहे ना, तर पार्ट एचं वेगळं आहे, त्याच्याच खाली पार्ट बी पण लिहिलेलं आहे. तर ते स्टेटचं नॉन क्रिमिलियर आहे. आता केंद्राचं नॉन क्रिमिलियर म्हणजे आपण त्याला सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो, तर ते पण मिळतं. तर आता ते जर तुम्ही काढलेलं असेल समजा 2024 मध्ये, तर ते त्यापर्यंत त्या वर्षापर्यंतच व्हॅलिड आहे. आता जर समजा यावर्षी फॉर्म जर का मार्च एंडच्या अगोदर सुरू झाले तर तुमचं आता काढलेलं 2025 चालून जाईल, म्हणजे ते होणारच आहे सुरू. तर त्यामुळे आता सध्या तुम्हाला जर काढलेलं नसेल केंद्राचं एनसीएल म्हणजे थोडक्यात केंद्राचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट चुकीचंच येते, ते एनसीएलच आहे, पण म्हणताना आपण कास्ट म्हणतो आपल्या सोयीसाठी. तर ते तुम्ही आता सध्या काढून घ्या जर काढलेलं नसेल तर, आणि ते मार्च एंड पर्यंत व्हॅलिड राहतं यावर्षी काढलेलं. ठीक आहे. आता जर समजा आपण एससी मध्ये मग काय करायचं सर, किंवा एसटी मध्ये मग काय करायचं, तर आपल्याला सुद्धा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं मिळतं. आपला स्टेटचा फॉर्मॅट वेगळा असतो एससी एसटीचा आणि केंद्राचा वेगळा असतो, आणि आपण हा नॅशनल लेवलचा फॉर्म भरतोय. तर त्यामुळं आपल्याकडं नॅशनल लेवलचं म्हणजे सेंट्रलचं आपलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करणार, काउन्सिलिंग म्हणजे काय, तर ऍडमिशन प्रक्रियेचं मार्गदर्शन, ऑनलाईन फॉर्म वगैरे सगळे फिल होतात, करावं लागतात आपल्याला, आणि ते स्वतः केलेले कधी पण चांगले. दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवून फायदा नाही. तुम्ही असा एखादा व्यक्ती निवडला की जो 500 आणि 1000 फॉर्म स्वतः भरून राहिला, तर चुकी होण्याची चान्सेस जास्तीत जास्त असतात. तर त्यामुळे थोडं अजूनही अलर्ट व्हा, स्वतःचं काम स्वतः करू. बघा आता हे केंद्राचंच लागणार आहे. आता एकच प्रश्न उरतो की सर आम्ही जनरल मध्ये, मग जनरल वाल्यांना तर काही कामच नाही, हे तुमचा 5 नंबरचा मुद्दा तिथे येणारच नाही. ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म मध्ये आपली कॅटेगरी जनरल टाकू तर त्यावेळेस हा जो मुद्दा आहे हा पॉइंट तर हा येणारच नाही आपल्याला, हा नसणारच आहे. फक्त कॅटेगरी मध्ये जर आपण टाकलं स्वतःला तरच मग हे 5 नंबरचं आपल्याला अपलोड करावं लागतं. आता परत आहे की सर आम्ही राज्यामध्ये एसईबीसी मध्ये आणि केंद्रामध्ये मग ईडब्ल्यूएस मध्ये, अशा वेळेस काय करायचं, किंवा मग आम्ही इन्कम जास्त आहे आणि आम्ही नॉन गव्हर्नमेंट वाले आहोत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्हाला एनसीएल मिळत नाही, मग तुम्ही सरळ सरळ जनरल मधून फॉर्म भरायचा, कारण त्याला दुसरा ऑप्शन काहीच नाही. तुम्हाला जर समजा महाराष्ट्रामधलं जर एनसीएल मिळत नसेल महाराष्ट्राचं नॉन क्रिमिलियर, तर मग तुम्ही सरळ सरळ जनरल मधून फॉर्म भरायचा, जास्त विचार करायचा नाही. आणि जर मिळत असेल महाराष्ट्राचं पण आणि स्टेटचं पण तर तुम्ही काढू शकता. आता यानंतरचा मुद्दा कोणता आहे, 6वा. तर आपल्याला जी 10वीची आपली मार्कशीट आहे क्लास 10 ची माहिती असते आपल्याला, हे सगळं आपल्या फाईलला आहे, तर ही अपलोड करावं लागते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. तर हे आलो आपण 6 नंबर पर्यंत. आता जर आपण 7वा मुद्दा जर का पाहिला, हे 6 नंबर झालेलं आहे बरं का. 7वा मुद्दा जर का पाहिला तर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं 10वीचं एक. जर तुम्ही स्टेट बोर्ड वाले असाल तर तुम्ही जर आतापर्यंत शाळेमधून मार्कशीटच आणलेली असेल तर सर्टिफिकेट पण असतं, थोडा पिवळा कलर असतो त्या सर्टिफिकेटचा आणि मार्कशीटचा थोडा रेड कलर असतो. त्याला काही भागांमध्ये सनद म्हणतात, काही भागांमध्ये बोर्ड सर्टिफिकेट म्हणतात आणि काही भागांमध्ये पासिंग सर्टिफिकेट म्हणतात. तर 10वीचे 2 कागद 2 मार्कशीट तुमच्या फाईलला आहे का, आजच चेक करून घ्या. आणि त्यावर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर बोर्डामधून ते करेक्ट करून मिळतं. तर तेवढा प्रयत्न आता आपली जबाबदारी ना, आपलं पोरगा अभ्यास करून राहिलं, आपण कुठेतरी ते कामं आतापासून तयार करून ठेवायला पाहिजे, कुठं काही अडचण यायला नको. आता विषय असा येतो की सर आम्ही सीबीएसई वाले, मग आपल्याला एकच असतं, म्हणजे तेच मार्कशीट आणि तेच पासिंग सर्टिफिकेट, वेगवेगळे 2 डॉक्युमेंट्स आपल्याला मिळणार नाही. अशा वेळेस आपल्याला हे दोन्ही एकच यूज करायचे.
आता यानंतर हे जे 8वं डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचं, तर आपला जो पत्ता आहे, ऍड्रेस आहे, तर तो ऍड्रेस अपलोड करावा लागतो. परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस. आणि राहतो प्रश्न की सर सेंटर कसं मिळणार आहे. आणि एक लक्षात घ्या पुन्हा, तुमचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करत जा. मला जर रिप्लाय देणं शक्य झालं ना प्रत्येकाला, तर मी देऊनच राहिलो. पण जर नाही देणं झाला, काही मला सारख्या कमेंट जर वाटल्या, तर एक आपण व्हिडिओ बनवू. कारण आपली जे कम्युनिकेशन आहे, तर ते आता सध्या असणं गरजेचं आहे. कारण आता सध्या ही अशी वेळ ही सध्या, की आपण कुठं भरकटायला नको, म्हणजे अशा ट्रॅपमध्ये यायला नको, की पुढं आपण त्यातून अडचणीत येऊ. तर त्यामुळे थोडं कनेक्टेड राहा. तुमचा कमेंटला उत्तर नाही मिळालं ना, मी व्हिडिओ बनवणार आहे 100%. तर त्यामुळे बघत राहा. मी कमेंटला उत्तर देण्याचा 99% प्रयत्न करतो. सगळ्या कमेंट मी वाचतो. WhatsAppला तुम्हाला ग्रुपला लिंक शेअर केलेली आहे. त्या ग्रुपला तुम्ही जॉइन होऊ शकता. तुम्हाला कॉल जो आहे तर तो 11 ते 4च्या दरम्यान स्क्रीनवर पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, की या दरम्यान कॉल करा. टीम असते आमची, ते कॉल रिसीव्ह करतात, तुम्हाला आन्सर करतात. तिथे जर तुमचं समाधान नाही झालं तर WhatsAppला प्रश्न पाठवा ना. ते सगळे प्रश्न दिसतात, सगळ्यांना आन्सर करता येतं. कमेंटमध्ये पण आन्सर करता येतं. तर हे झालं इथपर्यंत. थोडक्यात आता हे तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये हे सगळं तयार करून ठेवायचं. आता या व्यतिरिक्त अजून तुमचे काही क्वेश्चन असतील, की सर अजून काय लागणार आहे? 12वीचं नाही का यामध्ये काही? कसं लागणार आहे 12वीचं? कारण जर 12वीचा रिझल्टच नाही आला समजा, यावर्षी IPS स्टुडंट आहे, त्यांचा रिझल्टच नाही, तर त्यांचं काही काम नाही त्याला. आणि त्यानंतर जर पास झालेले आहे 12वी, तर मग काही आहे का? तर बघा हे सगळं आपण दिलेलं आहे, तर या पद्धतीनं आहे. आणि जर समजा तुमच्याकडे 12वी तुम्ही पास झालेले असाल, तर त्या मार्कशीट तुमच्याकडे आहेच. यावर्षी जर तसा काही बदल आला समजा, तर आपण ते अपलोड करू शकतो. पण हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. कमेंटमध्ये सांगा, हे जे तुम्हाला मी सांगितलं, तर हे सगळं क्लिअर झालं का? येस का नो? थोडं माझं पण समाधान होईल, की आपण जे करून राहिलो, तर ते लोकांना समजून राहिलं. ठीक आहे, आज आपण थांबूया. बाय.